जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर त्यासोबत आपल्याला डाएट देखील फॉलो करावे लागतात. आपल्याला त्याच्यामध्ये ब्रेकफास्ट, आपलं डिनर, लंच कसं असायला हवे ते देखील तेवढंच महत्त्वाचं असतं. तुम्ही कितीही जिम केलं, योगा केलं आणि जर तुम्ही डाएट फॉलो नाही केलं, तर तुमचं वजन कमी होणार नाही. तर तेवढंच महत्त्वाचं असतं आपलं डाएट फॉलो करणं. तर आज मी तुम्हाला ब्रेकफास्ट रेसिपी शेअर करणार आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. मी इथे एक कढाई घेतलेली आहे आणि त्या कढाईमध्ये तेल न टाकता आधी मी मिरची आणि जिरं टाकून घेतलेलं आहे. दोघं थोडंसं भाजून घेतल्यानंतर मी इथे फक्त अर्धा पळी तूप टाकलेलं आहे. तेल टाकलेलं नाही तर तूप टाकलेलं आहे. तूप टाकल्यानंतर त्यामध्ये काही मी भाज्या कापून ठेवलेल्या आहेत, कट करून ठेवलेल्या आहेत. तर त्या भाज्या आपल्याला टाकायच्या आहेत. यामध्ये मी गाजर, शिमला मिरची, बीन्स आणि टोमॅटो असे मी व्हेजिटेबल घेतलेले आहेत. त्यासोबत मी इथे मक्कीचे दाणे देखील घेतलेले आहेत. ते सर्व आपल्याला मिक्स करायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे मी तेलचा वापर केलेला नाही. आपल्याला शक्यतो तेल आणि साखर आपल्याला अवॉइड करायची आहे. या सर्व भाज्यांमध्ये तुम्ही ब्रोकोली देखील ऍड करू शकतात, पत्ताकोबी ऍड करू शकतात आणि कांदे देखील तुम्ही इथं टाकू शकतात. मी इथं कांदे अवॉइड केलेत कारण मला कांदे एवढे आवडत नाहीत. तर मी यामध्ये सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत आणि त्या सगळ्या मिक्स करून घेणार आहे. इथे मी मीठ टाकून घेणार आहे. जे आपलं काळं मीठ असतं ते मी टाकून घेणार आहे. तर मी हे काळं मीठ जेव्हा आपण चाट वगैरे काही बनवतो पण आता मी नेहमीच हे वापरत आहे. तर तुम्हाला असं जे आपलं पूर्ण व्हाईट असतं ते वापरण्याची जे ब्राऊन कलरचं आयोडीन म्हणून जे मीठ असतं ते तुम्ही यूज करू शकता. त्या भाज्या शिजल्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे ओट्स. म्हणजे आपण जेव्हा उपमा वगैरे बनवतो त्या पद्धतीनेच आपल्याला ओट्सचा हा ब्रेकफास्ट बनवायचा आहे. तर तुम्हाला जर तुम्ही कधी खाल्लं नसेल तर तुम्ही एकदा नक्की खाऊन बघा. खूप टेस्टी लागते. तर यामध्ये आपण ज्या भाज्या आहेत त्या अर्ध्या शिजल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे. आता आपल्याला जेवढं हवे तेवढं ओट्स घेणार आहे. तर आपल्याला इथे जास्त ओट्सची गरज भासत नाही. तर एक पॉकेट तुम्हाला 8 दिवस आरामात जाते. तर इथे मी थोडं ओट्स घेतलेलं आहे आणि ते ओट्स आपण थोडं पाणी आपलं उकळायला लागलं, जिथे व्हेजिटेबल आहे ते पाणी थोडं उकळायला लागलं की त्यामध्ये आपण हे ओट्स टाकून घेणार आहोत. ओट्सला आपल्याला भाजण्याची गरज नाहीये. यामध्ये प्रोटीन भेटते आपल्याला. ओट्स खाल्ल्यामुळे आपल्याला भूक कमी लागते. म्हणून सकाळी ब्रेकफास्टमध्ये तुम्ही ओट्सचा वापर नक्की करा. ते हेल्दी डिश आपल्याला नक्कीच घ्यायला हवे. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल आणि ओट्स आवडत नसतील तर त्याऐवजी तुम्ही अंडीचा वापर करू शकता. भरपूर साऱ्या भाज्या, सलाडचा वापर करू शकता. जो आपला केळीचा शेक असतो तो तुम्ही घेऊ शकतात. तर इथे आपल्याला चहा अवॉइड करून आपण असं घेऊ शकतो. मी चॅनलवरती एक व्हिडिओ शेअर केलेला आहे जो सकाळी आपण उठतो तेव्हा आपण एक पाणी घेतो तर ते गरम पाणी घेतो. ते गरम पाणीमध्ये थोडं जास्त आपण काही सामग्री टाकून ते पाणी तयार करायचं. त्यामुळे देखील आपला वेट लॉस होतो. तर ते मी चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता. त्याचा देखील आपल्याला बराचपैकी फरक पडतो. ओट्स हे शिजल्यानंतर थोडे चिकट होतात आणि हे चिकट झालेले मला खूप आवडतात. मी नेहमीच ओट्स घेत असते. म्हणजे मी याची रेसिपी नेहमीच बनवत असते. ब्रेकफास्टला मी नेहमी सेवन करत असते. तर आपलं एकदम छान असं ऑइल फ्री ओट्स तयार झालेले आहेत. यामध्ये कोणतंही कॅलरीज वगैरे नाही. तर आपल्याला जास्त करून भाज्याच खायला मिळत आहेत. वजन कमी करण्यासाठी डाएट खूप महत्वाचं आहे. तर आपण ही ब्रेकफास्ट रेसिपी बघितली. मी लवकरच लंच आणि डिनरची रेसिपी देखील तुमच्यासोबत शेअर करणार आहे.